10,000 मतांनी अमोल कोल्हे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। दांडगा जनसंपर्क असलेला माजी खासदार विरुद्ध अभिनेता अशा सगळ्या लढतीमध्ये अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक वेगवेगळे फॅक्टर होते ज्याच्याबद्दल शिरूरच्या बाबतीत मोठी चर्चा केली गेली आणि खरं तर प्रचार जो होता तो प्रचार अशा पद्धतीने झाला की माजी खासदार विरुद्ध निष्ठावंत। त्यामुळे पवार साहेबांच्या संदर्भातली सहानुभूती जी आहे ती आपण जर पाहायला गेलं तर अमोल कोल्हेच्या बाबतीत आपल्याला परावर्तित झाली का असंच बघायला मिळेल। माडाच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर निंबळकरांविरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं कळतंय। कारण यापूर्वीच मोहिते पाटलांनी आम्हाला उमेदवारी द्या अशी मागणी करून जर तुम्ही आमचा उमेदवार देणार नसाल, आमच्या घरात उमेदवारी देणार नसाल तर आम्ही सोबत राहणार नाही असं म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणाला तुतारीला साथ दिली होती। आणि आता आपण बघतो धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवरती आहेत। रामटेकमधनं श्याम बर्वे आघाडीवरती आहेत। श्याम बर्वे आघाडीवर असल्याचं आपण बघतोय। महाविकास आघाडीचे आणि राजू पारवे जे आहेत ते पिछाडीवरती पडलेले आहेत। आणि त्यानंतर आता एक एक करत आघाडी पिछाडी जे आहे ते विदर्भातल्या जागांचे एकूण 10 जागा विदर्भातल्या त्या 10 जागांबद्दलची आघाडी जी आहे ती आपल्याला आघाडी पिछाडी कळताना दिसते। राजकीय विश्लेषक आपल्याबरोबर आहेत। राजकीय विश्लेषक विकास वैद्य या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। विकास वैद्यजी, आतापर्यंतचं हे चित्र तसं बघायला गेलं तर ही फेरी आहे, आघाडी पिछाडी तर होत राहणार आहे, पण या फेरीमध्ये राज्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खास करून महाविकास आघाडीतले उमेदवार हे आघाडी घेताना दिसत आहेत, जसं की शिरूर। विकास वैद्य, आपल्याला माझा आवाज येतोय? येतोय। माझा प्रश्न असा होता विकासजी की आतापर्यंतचा जर ट्रेंड आपण लक्षात घेतला तो एनडीएच्या बाजूने जरी दिसत असला आघाडीच्या बाबतीत, पण राज्यात जर बोलायचं झालं तर महाविकास आघाडीच्या काही प्रतिष्ठेच्या जागांवरती त्यांच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। खास करून शिरूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे हे आघाडीवरती आहेत। बरं, आपण जाऊया कृष्णा हेगडे यांच्याकडे। कृष्णा हेगडे जी आतापर्यंतचा कल आपण बघितला, काय आपण म्हणाल? नाही, हेमंत गोडसेचा मी असं सांगू तर ते आमचे 3 वेळचे खासदार होते, त्यांना पण तिकीट लास्ट मिनिटला दिलं गेलं। गेल्या वेळी त्यांनी समीर भुजबलला पाडलं होतं तिथे नाशिकमध्ये भुजबल फॅक्टर पण आहे आणि शांतिगिरी महाराज पण फॅक्टर आहे। कोणता फॅक्टर तिथे आता काय झालंय ते आपण विश्लेषण करू, पण आता हे इनिशियल ट्रेंड आहेत। मी निश्चित आहे की हेमंत गोडसे साहेब पण निवडून येणार आहेत। त्याच्या नंतर तुम्ही माडाचा उल्लेख केला तर माडामध्ये मीच निरीक्षक होतो। 6 महिना आधी आम्हाला माहीत होतं तिथे काय होणार आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित भाऊ आणि विजयसिंग मोहिते पाटील साहेब ते नाराज आहे ते पण माहिती होतं। ही कल्पना होती की मोहिते पाटील जर आपल्या उमेदवाराबरोबर नसतील तर याचा अर्थातच मोठा फटका बसू शकतो। हो, ॲटलिस्ट मला तर माहीत होतं की असं होणार आहे आणि मी माझ्या रिपोर्टमध्ये पण लिहिलं होतं। पण आता आपल्या पक्षश्रेष्ठी ठरवतील की बाबा कसं काय करायचं। आणि पण आता पण मी निश्चित सांगतो की तिथे आमचे 5 आमदार आहेत आणि बीजेपी आणि शिवसेनाचे, आणि आम्हीच ते सीट निवडून आणू ती मी खात्रीने सांगतो। बरं, आपल्याबरोबर विकास वैद्य पण आहेत, त्यांना देखील या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेऊयात। विकास वैद्यजी, आतापर्यंतचा जो काही कल समोर येताना दिसतोय, एनडीए या ठिकाणी 300 पार गेलेली आहे, तसं लीड घेण्याच्या बाबतीत म्हणजे हा निकाल नाही आहे, आपण म्हणूयात आघाडी आहे, काही जागांवरची आघाडी। पण राज्यात मात्र काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरती दिसत आहेत, काय आपलं विश्लेषण? नाही, हा थोडासा धक्कादायक भाग आहे आणि जे आधी अंदाज बांधले गेले होते, काही एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीचं पारडं थोडं जड दाखवलं होतं आणि ते आता बहुतांश ठिकाणी खरं होतंय असं दिसतंय। आता जरी आपण जसं म्हणालात की हा अगदीच म्हणजे फार सुरुवातीचे राऊंड्स आहेत हे येते, जसं आता रामटेक जर आपण घेतलं तर बर्वे आघाडीवर आहे। बर्वे हे आघाडी असण्याचं कारण असं आहे की सावनेर मतदारसंघ जो केदारांचा बालेकिल्ला मानला जातो
आणि सावनेर आणि आपल्याला माहिती पण ही 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 आघाडी जी आपण आता एक क्षणाला बघतोय, अर्थात ह्या वेगवेगळ्या फेऱ्या आहेत, ही आघाडी अशीच कायम राहू शकते असं तुम्हाला वाटतं? कारण एकदम अमोल कोल्हेंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 6,000, तर ही कमी जास्त होईल? मला वाटतं की ही कमी जास्त होऊ शकते. अमोल कोल्हेंचं मला सांगता नाही येणार, कारण माझा तिथला त्या मतदारसंघाचा अभ्यास नाहीये. पण इकडे विदर्भामध्ये जे आहे, विदर्भामध्ये जे काही आकडे येतात आहे, रामटेकचं आहे, पण नागपूरचं गडकरी सध्या 2000च्या आघाडीने आहे, पण ती आणखी लीड त्यांची वाढेल. आणि यावेळेला अनेक ठिकाणी हे सांगण्यात आलं होतं की गडकरींची लीड यावेळेला कमी होईल, जरी ते विजयी होणार असले तरी. आणि त्याचप्रमाणे रामटेकमध्ये ही काट्याची लढत बोलली जात होती. विदर्भामध्ये कमीत कमी 6-7 लढती अशा होत्या की ज्या ठिकाणी खूप टफ फाईट होती. पण मला असं वाटतं की हा जो जे काही आकडे ज्या ठिकाणी महाविकास आघाडी समोर आहे, ऍटलिस्ट विदर्भामध्ये, तो आकडा एनडीए कव्हर करेल असं मला स्वतःला वाटतं. जी, मी आपल्याकडे दोघांकडे पुन्हा एकदा येतो, पण आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात. राहुल शेवाळे, मुंबईच्या 6 जागांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांनी आपली आघाडी जी ती कायम ठेवलेली आहे. तर ठाण्यामध्ये नरेश मस्के 3000 मतांनी आघाडीवरती आहेत. एक एक करत झट यातली ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात. नरेश मस्के 3000 मतांनी आघाडीवरती आहेत. तर राहुल शेवाळे यांनी आपली आघाडी कायम राखलेली आहे. मुंबईच्या एकूण 6 जागा, आणि या 6 जागांच्या बाबतीत देखील मोठी चर्चा आहे. महाराष्ट्रात महायुती 25 जागांवरती आघाडीवरती, म्हणजे 48 जागांपैकी 25 जागांवर महाविकास आघाडी, आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती 20 जागांवर, भाजप 19 जागांवर, शिवसेना शिंदे गट 5 जागांवर, उबाटा 10 जागांवर, काँग्रेस 3, शरद पवार गट 3 जागांवरती आघाडीवरती आहे. महाराष्ट्रात महायुती 25 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय, आणि ही आघाडी जर त्यांची कायम राहिली तर असा एक अंदाज आहे की ते 30 पेक्षा अधिकच्या जागा जे आहेत ते जिंकू शकतात. पण हेही नसे थोडके, हेही कमी नाही की या ठिकाणी महाविकास आघाडी देखील 20 जागांवरती आघाडीवरती आहे. उबाटा 10 जागांवर, काँग्रेस 3, शरद पवार गट 2 जागांवरती आघाडीवरती आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे आघाडी पिछाडी जशा फेऱ्या पूर्ण होतील तशी बदलत राहणार आहे. पण तुर्तास जो कल, या कलबद्दल आपण बोललं पाहिजे. आपल्याबरोबर कृष्णा हेगडे आहेत. कृष्णा हेगडेंकडे मी पुन्हा एकदा जातोय. कृष्णा हेगडे जी, हा कल आपण बघताय आत्ताचा, काय विश्लेषण आपण करा? बघा, आता तर तुम्ही आम्हाला जे महायुतीला 25 सीट दिलाय आणि महाविकास आघाडीला 20 सीट दिलाय, 3 सीट तुम्ही त्याचं हे दिलं नाही आकडे. पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही आणखीन सीट आपला वाढवू, 38 सीट पर्यंत जाऊ. मार्जिन कमी असणार, 20-25 हजारचा मार्जिन असणार, पण महायुतीत जिंकणार आहे. आणि देशात पण एनडीएचे सरकार ते आता आली आहे, ते ऑलमोस्ट निश्चिंत आहे. तर मला वाटतं की एनडीए साठी हे एक मोठा दिवस आहे. नरेंद्र मोदी जी कुठे धंगेकर तर कुठे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ही आघाडी पिछाडी सुरू आहे. पण आता या क्षणाला काय माहोल आहे? जाऊयात वैभवकडे. वैभव, वैभव तुला माझा आवाज येतोय? विशाल, दोन्ही महत्वाच्या ज्या लोकसभा आहेत त्यांच्या निकालांचे पहिले ट्रेंड जे आहेत ते आपल्या हाती आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बातमी जी आहे, बारामतीतून सुप्रिया सुळे या आघाडीवरती दिसत आहेत. बारामती लोकसभेमधून साधारण 5941 मतांनी पहिल्या फेरी अखेर सुप्रिया सुळे या आघाडीवरती आहेत. तर पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ जे आहेत ते सुमारे 5000 मतांनी आघाडीवरती आहेत. हे पहिल्या फेरीचे ट्रेंड जे आहेत ते येताना दिसत आहेत. हेच ट्रेंड हे निकालाचे ट्रेंड सेटर ठरतील का, हे दिवसभरात कळेल. साधारण 12:30 वाजेपर्यंत, सुरुवातीला मशीन्स उघडल्यानंतर उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे टॅली यायला वेळ लागतोय. बारामतीमध्ये जवळपास 37 उमेदवार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक कंट्रोल युनिटवरती सगळी मतं नोंदवण्यासाठीचा वेळ जो आहे तो वाढताना दिसतोय. मात्र पहिल्या फेरी अखेर जी मतं मिळालीत, 5ही विधानसभांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवरती आहेत. केवळ पुरंदर विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांना 529 मतांची आघाडी मिळालेली दिसली. मात्र मी तुला थांबवतोय, पण हे सगळे निकाल येत असताना शेअर बाजारात देखील याचा मोठा परिणाम दिसून येतोय. शेअर बाजारात निरुत्साह दिसून येतोय. बाजारात काही घडामोडी या ठिकाणी घडताना दिसत आहेत. अर्थात बाजार आज आताच आपण लक्षात घेतलं तर आता या क्षणाला 9:19 झालेले, मार्केट ओपनिंग झालेली आहे. पण मार्केट ओपनिंगमध्ये या निकालाचा परिणाम जो तो दिसून येतोय. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा निरुत्साह दिसून येतोय. याबद्दलचं विश्लेषण देखील आपण करू.
सुरुवातीच्या कलानंतर शेअर बाजारात हा निरुत्साह दिसून येतोय. पण पुन्हा एकदा जाऊयात वैभवकडे. वैभव, तू सांगत होतास की सुप्रिया सुळे बारामतीत आतापर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवरती आहे. विशाल, सरप्राइझिंग आहे खरं. बारामती विधानसभा जी आहे, जो अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, सगळी यंत्रणा जी आहे ती त्यांच्या बरोबर होती, कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. मात्र बारामती विधानसभेपासून सुरू झालेला प्रवास जो आहे तो पुरंदर वगळता खडकवासला, जो गेल्या वर्षी सुप्रिया सुळेंसाठी अत्यंत डोकेदुखी ठरलेला होता, 60,000चं डिफिशिट जे आहे ते सुप्रिया सुळेंना खडकवासल्यात नव्हतं. आता मात्र पहिल्या फेरीतच सुप्रिया सुळेंनी खडकवासल्यात आघाडी घेतलेली दिसते. सगळ्या पाचही विधानसभा, भोरवेल्ला, मुळशी, दौंड, इंदापूर आणि बारामती या पाचही विधानसभांमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवरती आहेत. केवळ पुरंदर एक विधानसभा आहे जिथं सुनेत्रा पवारांना लीड मिळताना दिसते. पुण्यातही तीच परिस्थिती पाहायला मिळते. मुरलीधर मोहोळ यांना सगळ्यात जास्त हात दिलाय तो कोथरूड विधानसभेनं. त्या तुला थांबवतोय. गुजरातच्या संदर्भातला एक मोठा अपडेट येतोय. गुजरातमध्ये काँग्रेस 6 जागांवर आघाडीवरती आहे. गुजरातच्या एकूण 26 जागा आणि एक्झिट पोलमध्ये आपण असं म्हणत होतो की या 26च्या 26 जागांवरती भाजप जे आहे ते जिंकून येतील. पण आता ही आघाडी आहे, म्हणजे आता खरं तर मतमोजणी सुरू आहे. गुजरातमध्ये काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे आणि जर ही आघाडी कायम राहिली तर शक्यता आहे की गुजरातमध्ये काँग्रेस आपलं खातं उघडणार. पुन्हा एकदा पुण्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं कळतंय आणि मुरलीधर मोहोळ हे 5,000 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आपल्याला मिळते. बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे जाऊयात. वैभव, मुरली अण्णांनी 5,000 मतांची आघाडी घेतली. वैभव. विशाल, जी आकडेवारी मिळते त्यानुसार पहिल्या फेरीला साधारणपणे 5,000 मतांनी मुरलीधर मोहोळ हे आघाडीवरती दिसत आहेत. 2 विधानसभा ज्या आहेत, वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभेतून मुरलीधर मोहोळांना मोठा आधार मिळालेला आहे. वास्तविक इतर 4 ज्या विधानसभा आहेत, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, इथून रवींद्र धंगेकर जे आहेत ते पुढे दिसतात. मात्र त्यांचं मार्जिन हे अत्यंत किरकोळ आहे. 200-250 अशा मतांनी 4 विधानसभांमध्ये धंगेकर हे आघाडीवरती दिसले. मात्र ज्या कोथरूड आणि वडगाव शेरीतून मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड लीड जे आहे ते एकतर्फी मिळताना दिसते आणि त्याच्यामुळे ते 5,000 मतांनी पहिल्या फेरी अखेर आघाडीवरती दिसत आहेत. मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. माफ करा, छत्रपती संभाजीनगरच्या संदर्भात एक मोठी अपडेट येताना दिसते. संदीपान भुमरे त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि चंद्रकांत खैरे पिछाडीवर पडलेले आहेत. आणि नगरच्या बाबतीत तर काटेकी टक्कर होती. नगरच्या बाबतीत आपण जर बघायला गेलं तर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके या लढतीमध्ये सुजय विखे फक्त आणि फक्त 190 मतांनी आघाडीवरती. याचाच अर्थ आतापर्यंतच्या फेरीमध्ये निलेश लंके त्यांना काटेकी टक्कर देताना दिसत आहेत. जाऊयात, कृष्णा हेगडे आपल्याबरोबर आहेत. कृष्णा हेगडेजी आणि विशाल वैद्यजी आपल्याबरोबर. सुरुवातीला कृष्णा हेगडे यांच्याकडे मी जातोय. कृष्णा हेगडेजी, सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यात काटेकी टक्कर होणार हे निश्चित होतं, पण आता फक्त सुजय विखे पाटील 190 मतांनी आघाडीवरती आहे. याचा अर्थ ही आघाडी केव्हाही पिछाडी होऊ शकते. हे तर बघा तुम्ही, हे पहिला दुसरा राऊंड आहे. मला वाटतं की तिथे जे विखे पाटील फॅमिलीने जे दशकोदशक काम केलं आहे, राधाकृष्णाजीने केलं आहे, त्याच्या आधी त्यांच्या वडिलांनी केलं आहे आणि सुजय स्वतः एक युवा खासदार आहे आणि मला वाटतं की सुजय विखे पाटील जिंकणार आहेत, त्यातमध्ये मला काही शंका नाही. महाराष्ट्रासाठी कृष्णाजी की त्या परिवाराचं काम मोठे, अशा वेळी फक्त आघाडी 190 मतांची. हे इनिशियल राऊंड आहे बघा. तुम्हाला हे पण मान्य करायला लागेल, तिथे पण 3 पार्टी एकत्र लढतोय, त्यांचा एक कंबाईंड वोट शेअर आहे. इथे पण 3 पार्टी एकत्र लढतोय, इथे पण एक कंबाईंड वोट शेअर आहे आणि कंबाईंड वोट शेअरमुळे जे काटेकी टक्कर तुम्ही सांगता ते तुम्ही सगळ्या सीटमध्ये तुम्हाला दिसतोय. पण जे सीट आम्ही निवडून आणू ते सगळं मार्जिन कमी असणार, पण सीट आम्हालाच आमचेच कॅन्डिडेट जिंकणार आहे, त्यात मला काही शंका नाही. सुजय विखे पाटील पण कम्फर्टेबली जिंकणार आहे, मार्जिन कमी असणार आहे, पण सुजय विखे पाटील जिंकायचं हे महत्वपूर्ण आहे कारण की एक युवा खासदार आहे आणि महाराष्ट्राचा एक फ्युचर चांगला चेहरा सुजय विखे पाटील आहे. बरं, मी विवेक वैद्यांच्याकडे जातो. विवेक वैद्यजी, मी येतो. विवेक वैद्यजी आपल्याकडे येतो. पण आता छत्रपती संभाजीनगरच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपल्या हाती येते. ते अपडेट असं आहे की चंद्रकांत खैरे हे पिछाडीवरती आहेत, तर संदीपान भुमरेंनी मोठी आघाडी घेतलेली आहे.
बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे. सिद्धार्थ, काय माहिती? विशाल, आतापर्यंत 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी फेरी आता होते. दोन्ही फेरीमध्ये जवळपास संदीपान भुमरे हे 10,000 मतांनी पुढे आलेले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर इम्तियाज जलील आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर चंद्रकांत खैरे गेलेले आहेत. एकंदरीतच पहिल्या फेरीमध्ये जवळपास 5,500 ते 6,000 संदीपान भुमरे यांना लीड भेटली. दुसऱ्या फेरीतसुद्धा त्यांना 6,500ची लीड भेटलेली आहे आणि ते जवळपास 10 ते 10,500 मतांनी पुढे आहेत. दुसरी फेरी संपलेली आहे. तिसरी फेरी आता मोजणी सुरू आहे आणि संदीपान भुमरे यांना 10,000ची लीड या ठिकाणी भेटलेली आहे. विशाल, बरोबर, ही आघाडी बिछाडी या ठिकाणी होताना आपण बघतोय, पण या सगळ्यात इम्तियाज जलील यांचं मात्र अपडेट काही समोर येताना दिसत नाहीये. निश्चितपणे विशाल, आता हे ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीन्स येत आहेत त्या मशीनच्या नुसार जर बघायला गेलं तर आणखी मुस्लिम बहुल असेल किंवा दलित वस्ती असतील या मतपेट्या आणखी त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स आलेले नाही, ज्यांची मोजणी राहिलेली आहे. त्यामुळं कदाचित हिंदू बहुल भागातील या मतमोजणी झालेली असेल आणि त्यानंतर मात्र मागे पुढे होत राहणार. मात्र 10,000ची लीड 2,000मध्ये निश्चितपणे संदीपान भुमरे आणि महायुतीची अपेक्षा वाढवणारी आहे. मात्र आता तिसरी फेरी काही सेकंदामध्ये पूर्ण होऊन तिसऱ्या फेरी जर ही आघाडी राहिली आणि संदीपान भुमरे जर प्रत्येक याच्यामध्ये जर आघाडी घेत राहिले तर चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांना काळजी करावी लागेल. मात्र आता फक्त दुसरी फेरी झालेली आहे. कसल्याही पद्धतीचा अंदाज किंवा कसली आघाडी आपण आता सांगू शकत नाही. फक्त दुसऱ्या फेरीमध्ये फक्त 10,000ने संदीपान भुमरे पुढे आहेत, ही महायुतीसाठी समाधानाची बाब. एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण जाणून घेऊयात. आढळराव पाटील हे पिछाडीवरती पडलेले आहेत. आता अमोल कोल्हेंचा लीड जो आहे हे त्यांची जी आघाडी ती वाढलेली आहे. अमोल कोल्हे 11,111 मतांनी आघाडीवरती आहेत. नेता विरुद्ध अभिनेता अशा या लढतीमध्ये अमोल कोल्हे सरशी घेताना दिसत आहेत, त्यांची आघाडी कायम ठेवताना दिसत आहेत. माजी खासदार विरुद्ध एक निष्ठावंत अशा लढतीमध्ये आणखीन एक अपडेट समोर येत आहे. उज्ज्वल निकम 8,000 मतांनी आघाडीवरती आहेत. मावळमध्ये संजोग वागरे हे आघाडीवर असल्याचं कळत आहे. साताऱ्यामध्ये आता शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतलेली आहे. महाराज पाठीमागे पडलेले आहेत. त्याच्यामुळे एक एक करत आघाडी पिछाडी जी आहे ती प्रत्येक मतदारसंघातली स्पष्ट होते. तर बीडमधनं आता पंकजा मुंडे ज्या आहेत त्या पिछाडीवर आणि बजरंग सोनवणे जे आहेत, बजरंग सोनवणे हे 5,300 मतांनी आघाडीवरती आहेत. पंकजा मुंडे पुन्हा एकदा पिछाडीवर असल्याचं दिसून येते. बोलूयात सुरेश जाधव यांच्याकडे जाऊयात. सुरेश, खरं तर याबद्दलच्या वेगवेगळ्या अटकळी खरं तर मतदानाच्या वेळी लावण्यात आल्या की कोण आघाडी घेते कोण पिछाडी घेते, पण आता बजरंग सोनवणे अर्थात बाप्पांनी 5,300ची आघाडी घेतलेली आहे. काय सांगता येईल? पहिल्या फेरीचे जे निकाल हाती आलेले आहेत त्या पहिल्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांना 4 मतदारसंघ, ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीड, गेवराई, माजलगाव आणि केज या ठिकाणी आघाडी मिळाली होती आणि त्याची जी आघाडी आहे ती 5,374 मतांची आघाडी आहे. पण आता जे दुसऱ्या फेरीचे जे काही निकाल हाती येत आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे या केजमध्ये प्लस सुद्धा 4,000ची दुसऱ्या फेरीमध्ये पंकजा मुंडेंना केज मतदारसंघातून एकट्या केज मतदारसंघातून आघाडी आहे. तरी देखील दुसऱ्या फेरीचे जे काही सुरुवातीचे निकाल हाती आलेत त्यामध्ये बजरंग सोनवणेंची आघाडी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दुसरं एक या ठिकाणी पाहायला मिळतं, बजरंग सोनवणेंचं चिन्ह हे तुतारी आहे. त्याच खालोखाल अपक्ष म्हणून अशोक थोरात आहेत, त्यांचं पिपाणी नावाचं चिन्ह आहे. त्या पिपाणीला देखील बऱ्या पद्धतीने मतदान होतं आणि याचा जो फटका आहे तो बजरंग सोनवणे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना बसणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंना देखील त्याचा फायदा होणार आहे. मात्र सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या फेरीचे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीचे जे काही निकाल हाती येत आहेत त्यामध्ये बजरंग सोनवणे आता तरी सध्या आघाडीवरती पाहायला मिळतात, पंकजा मुंडे हे पिछाडीवरती पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीतच ज्या निवडणुकीला देशाचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना कुठेतरी सुरुवातीलाच जो पहिली आणि दुसरी फेरी आहे त्यामध्ये धक्का लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो या संदर्भातले अपडेट घेण्याकरता. जाऊयात आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये प्रवक्ते गणेश शाके, भाजपचे प्रवक्ते गणेश शाके या ठिकाणी आहेत. गणेश शाकेचे आपलं खूप खूप स्वागत. ठीक आहे, लोकशाहीचा उत्सव पार पडलेला आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवातलं हे मतमोजणी जी आहे ती सगळी समोर होताना दिसते. याच मतमोजणीतनं जी लोक निवडून येतील तेच खरं तर देशाचं धोरण ठरवतील. आत्ता या क्षणापर्यंत तरी एनडीए आघाडीवरती आहे, ही आघाडी कायम राहील असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे. खरं म्हणजे हा एक आपल्या देशातला ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा एक म्हणजे निवडणूक होती आणि असा ऐतिहासिक स्वरूपाचाच हा भारतीय जनता पार्टी एनडीए आघाडीचा हा विजय असणार आहे.
कारण म्हणजे पंडित नेहरूंच्या नंतर सलग तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होण्याचा मान या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने लोकसुद्धा अत्यंत उत्सुक आहेत. भारतातील जनतेनं अत्यंत म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि NDAला इतका कौल दिलेला आहे की आम्ही जे अपेक्षित 400 पार हे आमचं उद्दिष्ट ठरवलेलं होतं ते उद्दिष्ट निश्चितपणे आम्ही पार करू. आणि हीच परिस्थिती ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले सुद्धा कौल येत आहेत. आत्ता रिसेंटली आपण पंकजाताईंचा कौल पाहिला. जे काही कौल होते ते मुस्लिम बहुल अशा मतदारसंघातले ते कौल होते. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचं मतदान आहे. तसंच बाकीच्या ठिकाणी सुद्धा असे की जिथं भाजपचे पॉकेट्स नाहीत अशा तिथून येणारे हे सगळे कल होते. पण पंकजाताई सुद्धा माफ करा गणेश आखेजी, मी आपल्याला थांबवतोय. शेअर मार्केटच्या संदर्भातली एक मोठी घडामोड हाती येते. ती घडामोड अशी बघा की शेअर बाजारात मोठी घसरण झालेली आहे. आता मार्केट ओपनिंग झालं, साधारण 10 मिनिटापूर्वी हे मार्केट ओपनिंग झालेलं आहे आणि शेअर बाजार ही मतमोजणी होत असताना 1500 अंकांनी घसरला. त्यामुळे सध्या तरी आता या क्षणाला मार्केट ओपनिंग झाल्यानंतर जे फील गुड क्लायमेट असायला पाहिजे ते मात्र शेअर मार्केटमध्ये दिसून येत नाहीये. ते का, कसं, आता ते कसं कव्हरअप करायचं, अर्थात ह्या नंतरच्या गोष्टी आहे त्याबद्दल विश्लेषक बोलतीलच आणि हे का झालं याबद्दलचं देखील विश्लेषण होईल. पण मार्केट हा कायम वेगवेगळ्या पद्धतीने अफेक्ट होत असतो. तो पॉझिटिव्हली होतो, तो निगेटिव्हली होतो. पण आता मात्र एक नकारात्मकता जी आहे या निकालाच्या ओपनिंगची, म्हणजे हे निकाल सुरू होताच त्याचे कल समोर आल्यानंतर ते आपल्याला दिसून येतात. एक महत्त्वाचा अपडेट, अमेठीतनं स्मृती इराणी पिछाडीवरती आहेत. वायनाडमध्ये राहुल गांधी आघाडीवर असल्याचं कळतंय. एक एक करत आता देशातले निकाल, म्हणजे उत्तर प्रदेशात 80 पैकी 65 जागांचे कल हाती आलेले आहेत. हा कल आहे आणि अमेठीमध्ये स्मृती इराणी यांना पिछाडी असल्याचं कळतंय. वायनाडमध्ये राहुल गांधी आघाडीवर असल्याचं कळतंय. पुन्हा एकदा राज्यातल्या काही जागांवरती देखील नजर टाकणं फार महत्त्वाचं आहे. राज्यातले निकाल देखील बघूयात. मी विनंती करेल की राज्यातला आत्ता या क्षणाचा लीड काय मिळतोय का त्याचे अपडेट आपण घेऊयात. पण तुर्तास अमेठीतनं स्मृती इराणी पिछाडीवर असल्याचं कळतंय. हाच तो अमेठी हा मतदारसंघ जो पूर्वी राहुल गांधींचा म्हटला जायचा, पण गेल्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी हा मतदारसंघ आपल्या हाती घेतला आणि हाती घेतल्यानंतर आणि आता असं कळतंय की जर NDA 300 पार झालंय आघाडीच्या संदर्भात, तर इंडिया आघाडी 200 पार असल्याचं कळतंय. इंडिया आघाडी गणेश आखेजी भलेही कासवाच्या पावलांनी असली तरी आपल्या पाठीमागे आहे. काही होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? पाठीनं म्हणजे गतीनं आमच्या मागे येईल. कारण ज्या पद्धतीनं त्यांचे जे मुंगेरी लालचे हसीन सपने, तसं काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेंनी म्हटलं ना की आमच्या 295 जागा येतील. खरं म्हणजे इंडिया आघाडीला लोकांनी कशासाठी मतदान करायचं आहे, लोकांकडून कशासाठी त्यांच्या अपेक्षा आहेत, काय केलं आहे त्यांनी म्हणून लोकांनी त्यांना मतदान करायचं आहे. म्हणजे केवळ जातीपातीचं धर्माचं राजकारण करून लोकांची दिशाभूल करून लोकांकडे ते गेलेले आहेत. आपल्या माननीय मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या म्हणजे विरोधामध्ये एक गैरसमज पसरवणे, जसं घटना बदलणार आहेत अशा पद्धतीची एक चुकीच्या पद्धतीचा ज्याला प्रचार करून म्हणजे अशा पद्धतीचं इमोशनल जातीपातीचं